तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 4 जूनच्या एपिसोडमध्ये आपण काय काय घडणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता अबीरला सिंहगड बघायला जायचं असतं, पण सारंगकडे खूप अर्जंटली काम आल्यामुळे सारंगला तर सातारवरून पुण्याला यायला काय खूपच वेळ लागेल, म्हणून आता सारंगने बबलूला सांगितलेलं असतं की आता तू ना अबीरला घेऊन इकडं सिंहगड रोडला ये, मग मी अबीरला घेऊन तिकडं ना किल्ला बघायला घेऊन जातो. आता तेवढ्या वेळामध्ये बबलू मात्र अबीरकडे जात असतो. अबीर तर बाहेरच उभा असतो. तर बबलू म्हणू लागतो, काय रे, इथे या गुरुकुलमध्ये अबीर नावाचा व्यक्ती कोण आहे? अबीर नावाच्या मुलाला ना मला घेऊन जायचं आहे. अबीर विचार करतो. अबीर म्हणू लागतो, अशा अनोळखी माणसाला मी माझी ओळख का द्यायची? आणि सारंगने तर काय अबीरला सांगून ठेवलेलं नसतं की माझाच एक जवळचा मित्र तुला घ्यायला येईन, तू त्याच्यासोबत येऊन जा. त्यानंतर आता बबलू म्हणू लागतो, काय हो आणि काय काम आहे अबीरकडे तुमच्यावालं? त्यानंतर बबलू सांगू लागतो की माझा ना सारंग दादा आहे आणि तोच ना त्या अबीरला घेऊन सिंहगड बघायला जाणार आहे. त्याचं ना काम होतं म्हणून त्याचं येणं नाही झालं, त्याच्यामुळे मी त्याला घेऊन तिकडे सिंहगड रोडला जाणार आहे. मग माझा सारंग दादा ना त्याला घेऊन तो किल्ला बघायला जाणार आहे. मग तेवढ्या वेळात अबीर म्हणू लागतो, काय हो मग का तुमच्या त्या सारंग दादाला येता नाही आलं का इकडं? मी तुमच्यासोबत ना त्या अबीरला पाठवणारच नाही. तितक्या वेळात गुरुकुलमधला एक व्यक्ती बाहेर येतो. अबीरला खूप मोठ्याने आवाज देऊ लागतो आणि मग अबीरच्या हातातला तो फोन घेऊन जातो. आणि मग त्यानंतर बबलूच्या लक्षात येतं की आपण ज्या मुलासोबत बोलत होतो तोच मुलगा अबीर आहे. आणि मग बबलू सांगू पण लागतो, काय रे अबीर, माझ्यासोबत इतका वेळ खोटं का बोलत होता? मी तुला चांगलंच विचारत होतो, चांगलंच सांगत होतो ना. तेवढ्या वेळामध्ये अबीर म्हणू लागतो, काय हो बबलू काका, आणि तुम्हाला काय वाटतं माझी तुमची काही ओळख पण नाही, मी अशा अनोळखी माणसाला माझी ओळख का सांगणार झालो ना? आणि तुमचा तो सारंग दादा त्याला काही येता नाही आलं का मला घेऊन जाण्यासाठी? मी असं अनोळखी माणसासोबत कसा येईल? त्यानंतर आता बबलू म्हणू लागतो, काय रे किती वेळचा घुमून फिरून गोष्टी करतोय, तुझ्यासाठीच तर मी इकडं आलो आहे ना. सारंग दादाचं सातारला अर्जंटली काम होतं म्हणून तो नाही येऊ शकला. त्यानंतर आता बबलू म्हणू लागतो, थांब आता मी सारंग दादाला ना फोनच करतो. अबीर हसतच म्हणू लागतो, अहो काका, आमचा सुपर हिरोनं कॉलच उचलत नाही, किती वेळ झाला मी कॉल लावण्याचा प्रयत्न केलाय. तितक्या वेळात बबलू म्हणू लागतो, अरे अबीर, तुझा तो सुपर हिरोनं माझा कॉल कधीच मिस करणार नाही, माझा कॉल तो लगेच रिसीव्ह करतो. आता बबलूने सारंगला कॉल केला की सारंग लगेचच बबलूचा कॉल घेतो आणि म्हणू लागतो, काय रे बबलू, तू पोहोचला की नाही गुरुकुलवर? आणि अबीरला तू घेऊन निघाला की नाही इकडं सिंहगड रोडला? त्यानंतर बबलू म्हणू लागतो, अरे सारंग दादा, या अबीरनं ना माझी इतकी फिरकी घेतली, घडलेला सगळा प्रकार बबलू मग लगेच सारंगला सांगू लागतो. तर सारंग म्हणू लागतो, अबीरकडे दे बरं का तू फोन. बबलू मग सारंगचा आलेला कॉल अबीरकडे देत असतो. अबीर म्हणू लागतो, काय हो सुपर हिरो, आणि तुम्ही मला घ्यायला का नाही आलात? त्यानंतर सारंग त्याला सांगू लागतो, अबीर सॉरी बरं का, पण माझं ना सातारला खूप अर्जंटली काम होतं आणि मी जर तुला घ्यायला पुण्यात आलो आणि परत जर आपल्याला तो गड किल्ला बघायला जायचं म्हणल्यावर किती वेळ लागेल ना, त्याच्यामुळे मी बबलूला सांगितलं होतं की तूच अबीरला घेऊन ये. त्यानंतर आता अबीर म्हणू लागतो, पण मी अशा अनोळखी माणसासोबत कसं येणार? त्यानंतर सारंग सांगू लागतो, अरे सॉरी अबीर, मी तुला सांगितलं नव्हतं की तुला कोणीतरी घ्यायला येईल म्हणून, पण अबीर तू विश्वास ठेवू शकतो बरं का, तो माझा खूप जवळचा मित्र आहे. तर अबीर ओके म्हणतो आणि मग सारंग आणि बबलू फोन ठेवून देत असतात. त्यानंतर आता बबलू म्हणू लागतो, चल बरं अबीर, आता खूप उशीर होत आहे. आता बबलूचे तर काय स्कूटीवर पाय पण पुरत नसतात, तर अबीरला हसायला येतं. अबीर म्हणू लागतो, काय हो बबलू काका, मला व्यवस्थित घेऊन तर जासान ना, तुम्हाला स्कूटी चालवता येते का? त्यानंतर बबलू म्हणू लागतो, अरे अबीर तू कशाला काळजी करतोय, मी तुला व्यवस्थित तुझ्या सुपर हिरोकडे नेऊन सोडतो, चल तू बस आता, रिकामा टाइमपास नको करू. त्यानंतर बबलू अबीरला घेऊन सारंगकडे जाण्यासाठी निघत असतो. दुसरीकडे तो रतनचा माणूस बबलू आणि अबीरवर चांगलंच लक्ष ठेवून असतो, कारण की त्या रतनला ना अबीरला उचलून घेऊन जायचं असतं, जेणेकरून सावली पण त्यांच्या तावडीत येईल. त्याच्यामुळं तो गुंड चांगलंच बारकाईने लक्ष ठेवून अबीरवर असतो. आता त्याच्यानंतर इकडं अमृता म्हणू लागते, काय गं मोनिका, थोडीशी तर दयामाया दाखव ना गं, त्या ओवीला बिचारीला रात्रभर तू एका रूममध्ये बंद करून ठेवला आहे, काही वाटतं की नाही तुला? तुला पण एक मुलगी आहे ना, तुझ्या मुलीसोबत जर असं कोणी केलं तर तुला चांगलं वाटेल का? तर मोनिका म्हणू लागते, अगं अमृता, तुला त्या ओवीचा काय पुळका आला मला कळतच नाही, राहू दे ना, तिला काही गरज होती का तिकडं गाणं शिकायला जाण्याची एकदा नाही म्हणल्यावर? आता दुसरीकडे बबलू अबीरला घेऊन जात असतो, तर रतनच्या गुंड्यांची गाडी मधीच येते. बबलूचे तर हात खूप थरथरू लागतात, बबलूला खूप भीती वाटते.
वाटत असते. तर जेव्हा रतन शेठ गाडीतून बाहेर येतो ना, तेव्हा तर अबीरला खूप मोठा धक्का बसतो. अबीर म्हणू लागतो, काय हो रतन शेठ, आणि तुम्ही इकडे काय करताय? त्याच्यानंतर आता रतन शेठ डायरेक्टली अबीरला घेतो आणि डायरेक्टली त्याला मारायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर बबलू म्हणू लागतो, अरे माझी जबाबदारी, मला अबीरला तिकडे सिंहगड रोडला नेऊन सोडायचं आणि तुम्ही कोण आहात आणि असं डायरेक्टली आमच्यावर हल्ला का करत आहात तुम्ही, आणि त्या प्लीज अबीरला सोडा. ते गुंडे मात्र बबलूला घायल करतात, त्याला मारतात. त्याच्यानंतर ते सगळे तिथून अबीरला घेऊन निघून जात असतात. त्यानंतर बबलूला काहीच कळत नसतं मी आता काय करू म्हणून. तर बबलू सारंगला फोन करतो. सारंग पण मात्र गाडीतच असतो. सारंगला फोन केल्यावर सारंग म्हणू लागतो, अरे बबलू काय झालंय, तुझा आवाज असं काय येत आहे? बबलू सांगू लागतो, सारंग दादा इकडं ना खूप मोठा घोटाळा झाला आहे. आणि मग घडलेला सगळा प्रकार बबलू सारंगला सांगतो. सारंगला पण खूप मोठा धक्का बसत असतो. त्यानंतर आता सारंग मात्र बबलूकडे जाण्यासाठी निघत असतो. तर दुसरीकडे सावलीला ना खूप भीती वाटत असते, कारण की गाण्याचा कार्यक्रम पण खूप जवळ आलेला असतो. सावली जगन्नाथजीला विचारू लागतो, हा अबीर कसं काय नाही आला, कॉल पण लागत नाही, ओवी पण कसं काय नाही आली, मला तर काहीच कळत नाही नेमकं काय चालू आहे म्हणून. बाकीच्या मुली तर रेडी असतात, गाण्याचा कार्यक्रम मस्त चालू होणार असतो, पण आता अबीर आणि ओवीचा तर काही मेळच नसतो. त्यानंतर आता सावलीचं अशी इच्छा असते की मी एकदा अमृता बहिणीला कॉल करून बघते ओवीचं काय झालंय म्हणून. तर आता सावली अमृताला कॉल करते. अमृताने कॉल रिसीव करते. तितक्या वेळात जगन्नाथजी सावलीला आवाज देतात आणि मग सावली क्षमाकडे तो फोन देऊन टाकते. क्षमाच अमृतासोबत बोलत असते. दुसरीकडे रतननं त्या अबीरला किडनॅप केलेलं असतं. इतक्या अडगडीच्या खोलीमध्ये अबीरला तिथं त्यांनी धरून ठेवलेलं असतं, म्हणजेच बांधून ठेवलेलं असतं. अबीर तर काय त्यांना भीतच नसतो. अबीरची डेअरिंग संपतच नसते. अबीर म्हणू लागतो, माझा जर सुपर हिरो आला ना तर तुमच्या सगळ्यांची एकदम धुलाई करेल. त्याच्यानंतर रतन म्हणू लागतो, काय रे दिसतो इतका छोटा, पण इतकी डेअरिंग तुझ्यामध्ये आहे तरी कुठून? तर मित्रांनो, बघूया आता उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.